सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. पावसाळा म्हटलं की कांदा भजी ही आलीच. आज आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता अगदी कुरकुरीत कांदा भजी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 4 कांदे अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले होते, म्हणजे कांदे कापताना डोळ्यातनं पाणी येत नाही. तर आपल्याला काय करायचंय, कांद्याचे जे हे खालचं देठ असतं किंवा मुळाच्या साईडचा जो भाग असतो, तो आपल्याला थोडा खोलवर सुरीने कट करून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण कांदे उभे चिरतो ना, तेव्हा त्याच्या पाकळ्या छान अगदी सहज मोकळ्या होतात. तर अशाच पद्धतीने मी कांद्याचे हे खालचे जे देठ आहे ते सगळं काढून घेणार आहे. आणि मग आपण कांदा चिरून घेण्यासाठी पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर इथे मी आता हा अर्धा कांद्याचा भाग घेतलेला आहे, त्याचा सुद्धा मी अर्धा भाग करून घेणार आहे. आणि मग त्याचे आपण उभे स्लाइस पातळ करून घेणार आहोत. याने काय होतं, कांद्याचे जे स्लाइस होतात ते छान पातळ होतात, म्हणजे भजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, छान कुरकुरीत होते. आणि शिवाय याची क्वांटिटी पण थोडीशी वाढली जाते. आता जर आपण पूर्ण अख्खा कांदा घेतला तर त्याच्या एवढ्याच स्लाइस होतात एका भागाच्या. पण आता आपण अर्ध्या कांद्याचा सुद्धा अर्धा भाग केलेला आहे, म्हणजे एका कांद्याचे 4 भाग होतात. आणि त्याचे पातळ स्लाइस तर होतातच, पण क्वांटिटी सुद्धा वाढते. आता अर्धा कांदा मी तुम्हाला मध्ये न कापता डायरेक्ट चिरून दाखवते, आणि मग आपण क्वांटिटी मधला पण फरक बघूयात आणि कांदा सुद्धा किती पातळ राहतो ते बघूयात. तर हा अर्धा कांदा मी त्याचा आणखीन एक भाग न करता असाच कापून घेतलाय, जसा आपण रेग्युलर कापतो. याला सुद्धा मी मोकळा करून घेते. आणि आता तुम्हीच बघा, या 2 कांद्यांमध्ये कांदा सुद्धा छान पातळ कापला जातो आणि त्याची क्वांटिटी सुद्धा वाढली जाते. म्हणजे तुम्ही जर 4 ते 5 कांद्याची भजी करणार असाल तर 3 ते 4 कांद्यात काम होऊन जातं. तर इथे मी सगळा कांदा छान असा चिरून घेतलेला आहे पातळ. याला आता आपण एका अशा पातेल्यात घ्यायचे, ज्याच्यामध्ये आपण त्याला व्यवस्थित मिक्स करू शकू पिठासोबत. तर असं मी खोलगट पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये घालतीये मी मीठ. नंतर आपल्याला यामध्ये वापरायचा आहे ओवा. ओवा हातावरती चोळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो. कुटलेले धणे घेतलेले आहेत, सोबतच हळद आणि मिरची पावडर घेतलेली आहे. आता हे सगळे जिन्नस कांद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. खास करून मीठ आपल्याला कांद्याला नीट चोळून घ्यायचंय, म्हणजे मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि मग आपल्याला भजी बनवताना एक्स्ट्राचं पाणी वापरायची गरज लागत नाही. त्यामुळे भजी नरम होत नाहीत, छान कुरकुरीत होतात. तर इथे मी हे व्यवस्थित कांद्याला चोळून घेतलेलं आहे. याला आपण एक 15 ते 20 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्याला छान पाणी सुटतं. तर एक 10-15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय, याला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे. हाताला तुम्ही सुद्धा बघू शकताय माझ्या पाणी लागलेलं आहे ते. आता आपल्याला यामध्ये घालायचंय चण्याचं पीठ. चण्याचं पिठाचं प्रमाण असं मी तुम्हाला नाही नक्की सांगू शकत, कारण आपल्याला याच्यात जसं बसेल तितकंच चण्याचं पीठ घालायचं आहे. पाण्याचा वापर आपण करत नाही आहोत, त्यामुळे कांद्याला जे पाणी सुटलंय, जे मॉइश्चर आहे, त्याच्यातच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे मला थोडंसं आणखीन असं वाटतंय की यामध्ये अजून पीठ थोडंसं मावू शकेल, म्हणून मी राहिलेलं पीठ सुद्धा घेत आहे. तरी सांगायचं झालं तरी मला 3 कांद्यांसाठी इथे 5 ते 6 मोठे चमचे, म्हणजे आपण पोहे खातो त्याहून थोडा मोठा चमचा, असे 6 चमचे पीठ लागलेलं आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे पीठ लागू शकतं. तुम्हाला जर अगदीच सुक्कं नसेल मळता येत, तर तुम्ही 1-2 चमचे पाणी यामध्ये ॲड करून घेऊ शकता, पण त्याहून जास्त पाण्याचा वापर करू नका. त्यामुळे भजी नरम होतात आणि तेलकट सुद्धा होतात. तर आता आपण यामध्ये सोडा वगैरे काही घालणार नाही आहोत, म्हणून मी इथे 2 चमचे जे भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यातलं 2 मोठे चमचे तेल यामध्ये घालून घेतलं आहे. त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात, अजिबात तेलकट होत नाहीत. अगदी आपल्याला यामध्ये तांदूळाचं पीठ, सोडा, इनो काहीच घालायचं नाहीये, तरी सुद्धा आपल्या भजी छान अशा सुक्या, अजिबात तेलकट होणार नाहीत आणि कुरकुरीत सुद्धा होतात. आता भजी सोडण्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगतेय. 4 बोटांमध्ये आपल्याला असा गॅप ठेवून अलगद हाताने ही भजी कांद्याची सोडायची आहे. असा गोळा करून त्याची भजी सोडली तर ती भजी आतमध्ये गच्च राहते आणि मग नरम होते. त्यामुळे अशी 4 बोटं मोकळी करून त्यामध्ये कांद्याचं असं मिश्रण घेऊन अलगद हाताने आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. तर आपण आता भजी तळून घेऊया. तेल कडकडीत गरम करून घेतलंय. सांगितल्याप्रमाणे 4 बोटं मोकळी सोडून आपल्याला भजी तेलामध्ये सोडायची आहे. हातावर जर तुम्ही गोळा करून भजी सोडली तर ते कांदे एकमेकांना चिकटले जातात, त्याचा गोळा होतो आणि मग आतमधून ती भजी व्यवस्थित तळली जात नाही आणि ती नरम राहते.
आता तुम्ही तळायला जितकं मोठं भांड घेतलं असेल त्या हिशोबाने तुम्ही एका वेळेला भजी तेलात सोडायचे आहेत. आता याचे बबल्स थोडेसे इथे कमी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता याचा आकार किती छान आलेला आहे तो. हाय फ्लेम वरतीच आपल्याला ही भजी सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे. थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हलवायची आहे. तेल साईडून भजीवरती ओतायचं आहे म्हणजे छान भजी तळली जाते. आता भजी तळत असतानाच इथे मी मिरची सुद्धा तेलात टाकते म्हणजे वेगळी अशी मिरची तेलात सोडायला नको. कारण फक्त जर मिरची तेलात तळायला घेतली तर ती फुटून थोडीशी अंगावरती तेल उडण्याची भीती असते. तर भजी सोबतच मिरचीला मध्ये स्लिट करायचं आहे, एक चीर द्यायची आहे आणि मगच तेलात सोडायची आहे, नाहीतर ती अंगावरती उडून फुटू शकते मिरची तेलात. तर बघा इथे आपल्या छान रंगावरती भजी तळलेल्या आहेत. आता याच्याहून आणखीन डार्क रंगाची गरज नाहीये, नाहीतर मग कडवटपणा येतो त्याला. तर आपण ही भजी आता याच्यातून काढून घेणार आहोत. मी इथे मोठ्या झाराचा वापर करत आहे. यामुळे एक्स्ट्राचं तेल सुद्धा निघून जातं. तर बघा तुम्ही बघू शकताय कलर किती छान आलेला आहे. अगदी बाहेर जसे मिळतात तशीच भजी आपली कांद्याची इथे तयार झालेली आहे. तर बाकीच्या भजी सुद्धा मी अशाच पद्धतीने सगळ्या तळून घेणार आहे. तर इथे आपली कुरकुरीत अशी ही कांद्याची भजी तयार झालेली आहे. रंग आणि आकार दोन्ही तुम्ही बघू शकताय. अगदी जशी बाहेर मिळते तशीच बनलेली आहे. तर या पद्धतीने कांद्याची भजी या पावसाळ्यात नक्की बनवून बघा. आजची कांदा कापण्याची ट्रिक सुद्धा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि ही भजी नक्की बनवून बघा. अजिबात तेलकट होत नाही. खायला सुद्धा अगदी कुरकुरीत राहते. एक भजी मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते की बिलकुल पण हाताला तेलकट तेलकट असं होत नाही. तुम्हाला हातावर मी चुरून सुद्धा दाखवते ती भजी. बघा अजिबात हाताला तेल लागत नाही. दोन्ही हातांवरती जरी मी घासून दाखवलं तरी सुद्धा हात तेलकट होणार नाहीये. ते सुद्धा मी करून दाखवते. बघा अजिबात तेल हाताला लागत नाही. तर नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.